गुड मॉर्निंग पप्पा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे बघ काय आणलंय बघ. काय आणलं? फणस. फणस बारका फणस आहे. कारण आणून 4-5 दिवस झालेला. म्हटलं कापूया आता, पिकलाय. हे बघ आवाज पण येते बघ. बघूया त्याला कापून कसं वाटतंय ते. हा कापूया. हा चल कापू ना. असं सुरीने कापतोय. बघूया चीक किती निघतो याचं माहिती नाही. आता चीक पण भरपूर निघतो. बघ चीक बघ किती आला. याला चीक जास्त येतो. बरं का आता काढून घेऊया याच्यात. मस्त खायला पण छान आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता संतोषने अर्धा फणस कापला आणि त्याला ऑफिसमध्ये न्यायचा होता, तर तो पण घेऊन दिला. आणि ह्यातला मला थोडंसं त्याने कट करून दिलं आहे. त्याला म्हटलं थोडंसं कट करून दे, कारण त्यांना मला लेट झाला असता ना ऑफिसला जायला. त्याच्यामुळे त्याला म्हटलं मला थोडंसं कट करून दे, मग मी बाकीचं करते. मला जमत नाही खरं, प्रयत्न करते मी. नाहीतर मला संध्याकाळपर्यंत असंच ठेवावं लागेल फणसाला. नाहीतर कापायचं नाहीये. हा मला माहिती आहे, पण मला तेवढा जोर लागत नाही ग, म्हणून हाताने फक्त खोलायचं. जरा असं थोडंसं कट करते मी. हाताने ऍक्च्युली हातानेच खोलायचा असतो तो. पण आहे ना, खूप जास्त पिकला का हाताने पटकन खोलला जातो. पण आता पिकला आहे, अजून एक दिवस ठेवला असता तर अजून जास्त पिकला असं मला वाटतं. आता हे खोलला आहे. आधी आले गरे काढून घेते. काय केसर आय थिंक बरका फणस फर्स्ट टाइम खाते. नाही सेकंड टाइम खाते. आधी एकदा खाल्लं सगळं मस्त. हाताला मी तेल वगैरे लावून आलेली आहे, कारण गरे काढायचे आहेत. आता मी याच्यामध्ये काढून घेते गरे, है ना केसर. मला थोडीशी द्यायची पण आहे. माझ्यापेक्षा संतोषच चांगले काढले होते. रसाळ आहे ना. छान असं रसाळ दिसतोय. हा पटकन खायला होतो. चावत नाही बसावं लागेल जास्त त्याला. पण बी मात्र काढायची आठवणीने. हा आता मी अर्धा फणसामधले गरे इथे काढून ठेवले. पण हा फणस म्हटलं हाफ ऑफ करून ज्यांना द्यायचं आहे ना त्यांना देईन. कारण का ते गरे जर काढत बसली ना, जर गरे तर मी काढत बसली ना, तर ते गरे ना अख्खेच्या अख्खे निघत नाही. कारण हा बरका फणस आहे ना, एकदम जो रसाळ असतो तो फणस आहे हा. त्या अख्खेच्या अख्खे ते गरे निघत नाही. खेचलेल्याचं ते निशाणी येते त्याच्यामध्ये. म्हणून म्हटलं ते फणस ना मी डायरेक्टच त्यांना तसं देईन खायला, असं मी विचार केला. तर आता हे ज्या बाकीचा कचरा आहे तो आता एकत्र करून टाकते फणसाचा. चल त्याला दिलेला आहे नाश्ता, आणि माझा पण नाश्ता घेतलेला आहे. काय आहे केसरात नाश्त्याला? कसली भाजी आहे? चवळी. चवळीचीच आहे ती, आतलं नाही, चवळीची भाजी. हां ते म्हणजे तेव्हा आधी जे शेतीमध्ये तशी काढतात, पण नंतर चवळी असते ती. चवळीची भाजी आणि ज्वारीची भाकरी. माझा पण घेतलेला आहे नाश्ता इथे. तर आता आम्ही दोघी नाश्ता करून घेतो है ना, आणि मग गरे खाऊया थोडेसे. हां चला आता आम्ही दोघी पण नाश्ता करून घेतो. मी पण आता बसते नाश्ता करायला है ना. मग थोडासा टी व्ही बघू आम्ही. आता मी घेतले आहेत गरे खायला. खाऊन बघते आता कसे आहेत. माझे फेवरेट आहे खरं तर हे गरे. घेते. बी काढलेले आहेत, आणि हा फणस आपल्याला फटाफट खायला होतो खरं. मजा येते. मला तर खूप आवडतो हा खायला. तसं काय मी आंबाच खाते तसं. मस्त आहे, गोड आहे,
मस्त रसाळ आहे, तर खाऊन घेते. केसाचा अजून नाश्त्यात चालू आहे. नाश्ता म्हणजे आम्ही जेवणच घेतो, मग संध्याकाळी थोडा चहाबरोबर काही नाही तरी होतं खाणं. असं आहे आमचं रोजचं रुटीन. आणि आमचं नेहमी सेम नाश्ता असतो, भाकरी आणि भाजी. कारण संतोषला टिफिन द्यायचा असतो, त्याच्यामुळे तोच नाश्ता पण असतो असा. आता केसरने घेतले आहेत गरे खायला. ए पूर्ण तोंडात नको घालू, असं ओढ. हा असं ना, खरं ना एक केसर असं ना हातात पकडायचं गऱ्याला, ते सॉफ्ट बाजू आहे ना, ते अशी आपण आंबा कसा हे करतो असा काढतो तसं खा, बघ मजा येते तशी खायला. खाल्ला? दाखव बघ गरा दाखव. हा तिची सॉफ्ट साईड आहे ना, पूर्णच सॉफ्ट आहे. त्याचा थोडासा त्याचा पिकायचा अजून होता बाकी तो. असं ओढ, असं मजा येते तसं खायला. ओढ ना, तसं नाही, असं अर्धा तोंडात ठेवायचा आणि अर्धा असं, आणि असं जसं आपण आंबा खातो ना तसं करायचं, मजा येते खायला. आम्ही चाललेलो आहोत कार ड्रायव्हिंग करायला. संध्याकाळ रात्र झाली, ऑफिसमधून आलेला आहे संतोष. चला आता कुठे कुठे जायचं आहे बोल. जहा तेरी मर्जी तुले चलवा. ठीक आहे, चलो जिथे तुला वाटेल तिकडेच आपण जाऊया ड्रायव्हिंग करायला. चला चलो ड्रायव्हिंग करायला. प्रॅक्टिस करत राहायला पाहिजे ना संतोषला, बरोबर की नाही. बसलेलो होतो आता आम्ही गाडीमध्ये. चला स्टार्ट. बेल्ट लावलेला आहे. हा बेल्ट सगळ्यात इम्पॉर्टंट. बेल्ट तू पण लावायचा आहे. त्याच्याशिवाय टुंग टुंग वाजत राहतं. मी पण लावते. आणि त्या दिवशी तर मस्त संतोषने बीचवरती एवढ्या छोट्या छोट्या रोडवरून छानपैकी घेऊन गेला आणि घेऊन आणलं घरी. छान वाटलं, एकदम मस्त एकदम. तर आता चला थोडं थोडं मध्ये मध्ये प्रॅक्टिस करत राहायला पाहिजे ना. चला. हा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला स्टार्ट. चला आपल्याला काय ते हे घ्यायचंय ना, सॅल्यूटेप घ्यायचं आहे. सॅल्यूटेप ते नाही भेटलं तर सॅल्यूटेप तरी घे, ती रेडवाली. फायनली तुला माहिती कुठे. अच्छा तसं म्हणतोय, तुला ते इझी जास्त पडतं ना, मग घे लेफ्टने. हा ठीक आहे. सावकाश. तुला आता मजा येते ना गाडी चालवायला संतोष? हा मजा येते. किती वर्ष शिकायची होती ना. हा पण आता पण तू असं ठरवलं ना तर शिकायचंय. मी तुला म्हटलं शिकून घे, शिकून घे आता गाडी म्हटलं, आणि शिकलास. आणि आता मजा येते तुला चालवायला गाडी नाही. स्टार्टिंगला थोडस भीती वाटायची, आता थोडं थोडं व्यवस्थित येतं. आता अजून थोडं थोडं चांगलं होईल, चांगलं ड्रायव्हिंग करायला लागशील. क्रॉसिंग करणं म्हणजे थोडंसं टफच आहे ना. ओ बाई बाजूला वा. हे काय म्हणतात, सिग्नल नसल्यामुळे, इकडे सिग्नल नसल्यामुळे भरपूर सांभाळून चालवावी लागते गाडी ना क्रॉसिंग करताना. ओल्ड विवा कॉलेज, परत न्यू विवा कॉलेजच्याच रोडवरती येते डीमार्ट, आणि तिथे पण आता आधी आपण केलं क्रॉसिंग, तिथे पण तसंच घेतली गाडी. अगं पाठी जागा कमी आहे ना. आता इथे काय पार्किंग आहे? हा यांची हे आहे ना ते. अच्छा म्हणून इथे बाईक आहे ना, ते इकडे साईडला घेतली असते. आता इथे आपल्याला सॅल्यूटेप बघायचे. सॅल्यूटेप बघायचे. आणि मी काय स्टँड बघतोय मोबाईलचा. ठीक बंद करू का? कशाला रिक्स घ्यायची? हा पुढूनच घे मग, युटून पुढून जरा मोठा आहे ना टर्न म्हणून. हे बघा आमच्या गाडीत गणपती बाप्पा बसलेले आहेत. कधीपासून बसवायचे होते, आज बसलेले आहेत.
हो छान आहेत हा गणपती बाप्पा, मस्त आहे. बाप्पा मस्तच असतात असे पण. छानच छान आहे, आहे. मूर्ती मस्त आहे. स्लो स्लो चालवायची आपल्याला आता सध्या तरी. हा आता मी तर जास्त कुठे फास्ट चालवतोय. तू फास्ट नाही चालवत, बरोबर 20च्या स्पीडनेच चालवतो. हा. आणि असं पण तिथे पब्लिकचा रोड असतो तिथे असं फास्ट चालवायची. अरे ह्यांना जायचंय का? नाही अरे ह्यांना क्रॉस करण्यासाठी कितीदा चान्स आहे, पण ह्यांना जातच नाही नाही आहे. जात, जाऊन दे, आपण जागा दिलेली हा, पण ते नाही जाते. आपण एवढं थांबून राहिलो त्यांच्यासाठी, हा. त्या काही गेल्याच नाहीत. हो अजून किती वेळ आपण राऊंड मारूया? म्हणजे आता हा की आता घरी जाऊया? आता बस झाली. आता एवढं ट्रॅफिक मधून तर चालवलीस तू, आता बस झाली. मेन तर तेच आहे ना, ट्रॅफिक मधून चालवणं हे सगळ्यात मेन आहे आपल्याला गाडी. तू कधी चालवायला शिकणार? हा? मी आता तुझ्या गायडन्स मध्ये चालवायला शिकणार आहे. माझ्या गाडीला मी अजून एवढं काही एक्सपर्ट झालो नाही. तू आता हा मला पण तू आता मला महिना शिकवू झाला शकतोस. शिकून. महिना महिना झाला ना. हम्म. महिन्याभरात चालवले. चालवली मी थोडीशी घाबरते, थोडीशी. घेरवाली होईन, असते, हळूहळू होईन. मी पण घेरवाली strong. असते ते मला नाही एवढी जमली असती. हा ते सारखं क्लच आणि ते ऑटोमॅटिक आहे म्हणजे टेन्शन नाही, फक्त एक्सिलेटर आणि ब्रेक. ब्रेक सांभाळायचा, बस. समोर व्यवस्थित लक्ष ठेवायचं, ते मेन आहे. मेन क्रॉसिंग आला का स्लोच घ्यायची गाडी. तशी पण तू शिकलेली आहेस. हो मी शिकली, त्याच्यामुळे मी थोडंसं गाईड करू शकते तुला. हा. नाहीतर कधी मी ह्या आरशामधनं कधी पाठी बघितलं नव्हतं मी. जेव्हा आपण गाडीमधून ट्रॅव्हलिंग करायचो, तर हे जे पुढचे आरशे आहेत ते पाठीमागे ट्रॅफिक बघण्यासाठी वगैरे असतात. हे कधी मी विचारच केला नव्हता. जेव्हा गाडी शिकली तेव्हा माहिती पडलं की अरे ह्या आरशामधून आपल्याला पाठच्या गाड्या पण बघायच्या असतात. जेव्हा म्हणजे आपल्याला माहिती होतं की ड्रायव्हर लोक ते बघतातच, पण आता मला पण सवय लागली ते आरशामधून पाठी गाडी बघायची. आता मी पण ड्रायव्हरच झाली आहे ना. फक्त चालवायला व्यवस्थित शिकायचं आता. बाकी आजच्या दिवसभरात काय काय केलं ते तुम्हाला दाखवलंच आहे. आणि सध्या आमची संतोषची रोजची प्रॅक्टिस चाललेली आहे गाडी चालवायची. 1-2 दिवसांनी तरी आम्ही गाडीचा 1-2 राऊंड मारून येतोच. बाकी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच आम्हाला सपोर्ट करत राहा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय. गुड नाईट.